मित्रांनो, जर्मनीने संपूर्ण युरोपमधील सर्वात शक्तिशाली सैन्य बनवण्याची योजना नुकतीच जाहीर केली आहे. पुढील वर्षापासून जर्मनीतील प्रत्येक 18 वर्षांच्या नागरिकाला सैन्यात सामील होण्याची इच्छा आहे का आणि त्यांच्याकडे कोणती कौशल्ये आहेत, याबाबत विचारणा केली जाईल. पुरुषांना या प्रश्नाचे उत्तर देणे बंधनकारक असेल, तर महिलांसाठी हे ऑप्शनल ठेवले आहे. मात्र 2027 पासून तुम्ही लष्कराची सेवा करू शकता की नाही हे तपासण्यासाठी सर्वांना मेडिकल एक्झाम देणे अनिवार्य होईल. मुख्य प्रश्न हा आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीला अचानक काय झाले की ते एवढे मोठे सैन्य पुन्हा उभारत आहे. याचे कारण असे आहे की सर्व नाटो आणि युरोपीय देश रशियन हल्ल्याची तयारी करत आहेत, जो 2029 पर्यंत होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. म्हणजेच आता फक्त 4 वर्षे बाकी आहेत. जर्मनीला 90,000 सक्रिय सैनिक आणि 2 लाख राखीव सैनिकांची गरज आहे. 2 दिवसांपूर्वीच पुतीन यांनी सांगितले आहे की रशियाला युरोपवर हल्ला करण्याची इच्छा नाही आणि ते हे लेखी स्वरूपात द्यायला तयार आहेत. युरोपीय देश त्यांच्या नागरिकांना हाताळत आहेत, जे पूर्णपणे निरर्थक आहे. युद्ध होईल की नाही हे काळच ठरवेल. मित्रांनो, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.